निवडणुकीच्या पश्चात काँग्रेस संघटनेची पुनर्बांधणी आणि संपूर्ण भारतात दोनच मतप्रवाह आज आहेत. एक आहे काँग्रेसचा आणि दुसरा आहे भाजपचा. आणि या दोन मतप्रवाहांच्या अनुषंगाने एक जबाबदार विरोधी पक्ष देशातला आणि राज्यातला म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि जबाबदारी नुसती विरोधी पक्षाचीच नसून संविधानाचे संरक्षण, संवर्धन आणि स्वातंत्र्य प्राप्तीकरता हुतात्म्य पत्करलेल्या सर्व एकंदरीत स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या ज्या व्यक्तींनी आपल्याला जो वारसा दिलाय, जी परंपरा दिली आहे, जी एक संस्कृती आपल्याला दिलेली आहे, त्या संस्कृतीचं रक्षण हा देखील आमचा कामाचा एक महत्वपूर्ण गाभा आहे. आपण महाराष्ट्र स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राची भूमिका ठरली. 105 हुतात्म्यानंतर जेव्हा निर्मिती महाराष्ट्राची झाली तेव्हा महाराष्ट्र धर्म नावाचा एक सिद्धांत, एक भावना, एक अहसास आणि एक व्रत आपण सगळ्यांनी स्वीकारलं. आणि त्यामध्ये महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, तर 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्र यावं, जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन जो संतांचा जो वारसा आहे, जो समतेचा वारसा आहे, जो बंधुत्वाचा जो संदेश आहे, त्याला आत्मसात करून पुढे जायचं हे सुनिश्चित झालं. ही संवैधानिक मूल्य देखील आहेत आणि महाराष्ट्र धर्म देखील हाच आहे. महाराष्ट्राचा जर धर्म लयास गेला तर देश देखील बुडल्याशिवाय राहणार नाही. हे सेनापती बापटांनी जे सांगितलं होतं त्याचं आज स्मरण आपल्याला सर्वांना केलं पाहिजे. आणि भाजपचं सरकार जे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे जो या देशाचा कणा मोडून काढण्याकरता जे चुकीचे प्रयत्न करीत आहेत, जे काम करत आहे, त्या सर्व गोष्टींवरच्या विरोधात एक जनआंदोलन देखील कसं उभं करू शकतो हा देखील आमच्या या दौऱ्याचा आशय आहे. आणि या आशयाच्या अनुषंगानं आज उल्हासनगर या ठिकाणी आल्यानंतर जो अर्थशास्त्रीय जो दृष्टिकोन हा आपल्या देशाचा असला पाहिजे, जो काँग्रेसचा आहे, आणि तो दृष्टिकोन समोर आपल्याला घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. दोन नोबेल पारितोषिक हे अर्थशास्त्रामध्ये भारताला मिळालेले आहेत. डॉक्टर बॅनर्जी आणि अमर्त्य सेन यांनी काय सांगितलं तर पैशाचं सर्क्युलेशन कसं असलं पाहिजे हा सिद्धांत आपल्याला सांगितला. नेहरूजींनी त्याच आधारावर आपली अर्थव्यवस्था ही उभी केली. पुढे चालून या अर्थव्यवस्थेला अधिक परिपक्व स्वरूप करण्याकरता डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरसिंहरावांनी त्याच पद्धतीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आणि सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली यूपीएच्या सरकारमध्ये 10 वर्ष मध्यम उद्योजक, मध्यम वर्गीय यांचं चांग भलं कसं होईल हीच भूमिका आणि हाच एकूण उद्देश आपल्या अर्थव्यवस्थेचा होता. गरीब माणूस हा त्याचं अर्थार्जन वाढलं पाहिजे, दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, मध्यमवर्गीय जो आहे त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे, त्यांचं स्थान आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अबाधित राहिलं पाहिजे. या भूमिकेतून आपलं अर्थशास्त्र पुढे घेऊन मनमोहन सिंग जात असताना या 10 वर्षात त्यांनी तेच केलं. आणि त्या 10 वर्षात मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात संख्येवर वाढले, त्याचबरोबर उच्च मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. मात्र जेव्हापासून डॉक्टर मनमोहन सिंगच्या पश्चात नरेंद्र मोदीजी जेव्हापासून आले तेव्हापासून त्यांनी मध्यमवर्गीयांचं पाठीचा कणा आणि मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडण्याचं एक भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. उद्योगपतीच्याही संदर्भात जे कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, गृहउद्योग आहे, या सगळ्यांचं संदर्भामध्ये विरोधातली भूमिका ही मोदी सरकारची आहे. आणि यातून आपल्या सगळ्यांच्या समोर एक नवीन आव्हानं उभे राहत आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या नंतर जी अवकळा व्यवसायाला आलेली आहे, जी लघु उद्योग, कुटीर उद्योग यांना जी अवस्था आलेली आहे, या अवस्थेचं मागे एक कारस्थान आहे. त्यामुळे नोटबंदी करणं हा काळ्या पैशाचा पांढरा पैसा करणं हा हेतू नव्हता, तर मध्यमवर्गीय व्यापारी जो आहे त्याला कुठेतरी घरी बसवायचं होतं. त्याच्या उद्योगधंद्यावर चालवलेली ती कुऱ्हाड होती. कारण काळा पैसा पकडायचा जर होता आणि काळा पैसा हा ब्लॅक मनी त्या माध्यमातून कमी होईल असं वाटत होतं, तर आजी मेली नातू झाला, आजा मेला नातू झाला असं झालं. कारण जेवढ्या नोटा छापल्या होत्या तेवढ्याच नोटा पुन्हा रिझर्व्ह बँकेत जमा झाल्या. त्यामुळे तो काळा पांढरा जो खेळ होता तो तर काही सांगण्याचा बाब होता. मात्र जे काळं पांढरं जे होतं, जे नुकसान करायचं होतं, ते मध्यम उद्योग, कुटीर उद्योग, गृहउद्योग या मध्यमवर्गीयांचे उद्योगांना कुठेतरी मनमोहन सिंग साहेबांनी स्वीकारलेल्या भूमिकेच्या विरोधात मोदी साहेबांना
त्या ठिकाणी यांचं कमरडं मोडायचं होतं. आणि आपण बघतोय की उल्हासनगर सारख्या जे शहर आहेत जे या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून पुढे जात होते, या शहरांवर एक मोठं आव्हान हे त्यानिमित्ताने आलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला या सर्वांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने देखील अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून देखील आपल्या लोकशाहीकडे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण लोकशाहीचा अर्थ हा श्रीमंताचं चांगभलं आणि गरिबाचं नुकसान नाही, तर त्यामध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मूल्य आहेत. हे या निमित्तानं आज उल्हासनगर या ठिकाणी ही देखील भूमिका घेऊन आम्ही आलेलो आहोत. आपल्या देशाचा जो विकास चाललाय हा के डेव्हलपमेंट आपली आहे. एकीकडे विकास झाला म्हटलं जात आहे आणि त्या विकासाची काही रस्ते झाले, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, जिथे डांबराचा रस्ता आवश्यक आहे तिथे सिमेंटचा रस्ता केला, जिथे सिमेंटचा रस्ता हवा तिथे फ्लायओव्हर केले. आणि या सगळ्या चकाचौंधला जे विकास म्हणतात आहे ते चुकीचं आहे. कारण आपला जो विकास आहे हा के स्वरूपाचा आहे. के स्वरूपाचा म्हणजे काय, तर विकास तर होत आहे, मात्र श्रीमंत माणूस हा अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब माणूस हा अधिक गरीब होत आहे. त्यामुळे ही केची आपल्याला डेव्हलपमेंट नको, तर सर्वांना पुढे कसं जाता येईल आणि ते करत असताना जो गरीब आहे त्याचा विचार, जो उपेक्षित आहे त्याचा विचार, जो गृहोद्योग आहे, ज्याचे कुटीर उद्योग आहे, ज्याचे मध्यम उद्योग आहे त्यांना चालना, हे या के डेव्हलपमेंटमध्ये याची चक्क पायमल्ली होत आहे. आणि आगामी काळात या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं काँग्रेस हा मध्यमवर्गीयांच्या सोबत राहून काम करणार आहे. आणि आज या आशयाची चर्चा देखील आम्ही स्थानिकांशी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेशी अशा स्वरूपाची चर्चा करण्याकरता आज काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आलेलो आहोत. सर, लोकसभा झाली, विधानसभा झाली, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेवर मागील 5 वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे, त्या निवडणुकाच होत नाहीये. याबाबत आपण सरकारला विचारणार आहात? निश्चित ही अत्यंत संतापजनक बाब आहे. कारण 73वे आणि 74वे घटना दुरुस्ती जी आपण केली होती त्याचा अर्थच हा होता, त्याचं कारण हे होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं. देशाच्या राजधानीतली जी सत्ता अडकून पडली आहे, राज्याच्या राजधानीत जी अडकून सत्ता पडली आहे, ही थेट पंचायतांना द्यायची, ही थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायची, महानगरपालिकेला द्यायची, पालिकेला द्यायची आणि केंद्राने थेट निधी राज्य सरकार मनात न ठेवता स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी देण्याची सुरुवात केली. राज्य सरकारकडून त्याच अपेक्षा होत्या आणि यासोबतच शिवायचे अधिकचे अधिकार दिले. या अधिकाराला त्यांना कुठेही कलेक्टरला आणि इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही. मात्र सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात मोदी आणि फडणवीस या दोघांचंही वर्तन आहे. त्यामुळे सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे ही जी भूमिका काँग्रेसची होती आणि त्यामागची जी भावना होती, त्यामागची जी भूमिका होती ती ही होती की आपल्या देशामध्ये एकूण 8,000 शहर आहेत, 6 लाख खेडे आहेत आणि 140 कोटी एवढी मोठी लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं आणि एवढ्या मोठ्या देशाचं प्रतिनिधित्व केवळ 4,250 एकूण देशातील आमदार आणि 750 खासदार हे 5,000 लोक प्रतिनिधित्व, रिप्रेझेंटेशन एवढ्या मोठ्या देशाचं करू शकत नाही. म्हणून नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे सर्व असले पाहिजे आणि हे देखील लोकप्रतिनिधी असतील. ही भूमिका स्वीकारली, लोकप्रतिनिधींची संख्या वाढवली, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. मात्र नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सगळी सत्ता आपल्या हातात हवी आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात सत्ताचं केंद्रीकरण त्या ठिकाणी चालू आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना सगळी सत्ता त्यांच्या हातात पाहिजे. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात सगळी सत्ता हवी आहे. म्हणून या निवडणुका ते होऊ देत नाही आणि सत्ता केंद्रित ठेवून आमच्याजवळच सत्ता असली पाहिजे हा हट्ट असल्यामुळे गेल्या 3 वर्षापासून निवडणुका नाही. आणि त्याचा परिणाम काय, तर त्या ठिकाणी अधिकारी राज चालू आहे आणि अधिकाऱ्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातो आणि त्यातून काय होतंय तर गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या अधिकारावर गदा येत आहेत. मध्यम उद्योगांना आणि मध्यमवर्गीयांना त्रास होत आहे. उल्हासनगरचं जर बोलायचं झालं तर जी धनदांगडी आहेत, जे सत्तेतील आहेत, त्यांचे अतिक्रमण आयुक्तांना दिसत नाही, महानगरपालिकेला दिसत नाही. मात्र रस्त्याच्या कडेला भाजी विकणारे असतील त्यांच्या अधिकारावर गदा आणल्या जाते, त्यांच्या रोजीरोटीवर, त्यांच्या लाईव्हलीहूडवर कुठेतरी गदा आणल्या जाते. त्यामुळे छोट्यांना चिरडून टाकायचं आणि मोठ्यांचं रक्षण करायचं हा जो एकंदरीत या सरकारचा जो चाललेला जो प्रताप आहे, हा प्रताप सगळा सत्तेच्या केंद्रीकरणाच्या हट्टापायी आहे. आणि आम्ही सत्ता विकेंद्रीकरण झालं पाहिजे या अनुषंगानं लवकरात लवकर निवडणुका घ्यावा ही आमची विरोधी पक्षांना मागणी आहेत.
मात्र त्याचं कारण जे आहे ते कारण आपल्या सगळ्यांच्या समोर मी या निमित्तानं विशद केलं. हे अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन या संदर्भात एक आंदोलन आगामी काळात उभं राहिलं पाहिजे. निवडणुका आल्या आणि निवडणुका झाल्या की ईव्हीएमचा मुद्दा पुढे येतो. आता आपण अध्यक्ष झाले तर ईव्हीएमचा मुद्दा कशा प्रकारे करणार? लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या अपरिहार्य आहेत किंवा निवडणुकीतूनच लोकशाही पुढे आपण घेऊन जात आहोत. आणि निवडणुकांच्या संदर्भामध्ये जर मतदार यादीमध्ये फुगलेला मतदार असेल, ईव्हीएमच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्याची शहानिशाही झाली पाहिजे. अन्यथा लोकशाही आपली कोलमडून पडेल असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर, महाराष्ट्र स्तरावर अनेक गंभीर मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांचं उत्तर हे निवडणूक आयोगाने आणि केंद्र सरकारने, राज्य सरकारने दिलं पाहिजे. तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये 75 लाख मतदान वाढलं आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या विधानसभेच्या निवडणुकीत हे सरकारला जे बहुमत मिळालं त्या बहुमतातलं अंतर हे देखील 75 लाख मतं एवढंच आहे. म्हणजे वरलीचा आकडा तरी एखादा महाराज चुकीचा देईल इतका परफेक्ट आकडा हा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठून आणला हा आरोप करण्या एवढी जागाही निर्माण झालेली. त्यामुळे मतदार यादीमध्ये एका बिल्डिंगमध्ये, एका छोट्या इमारतीमध्ये 700 लोक कसे राहतात, मतदार यादीमध्ये 50,000 मतदान वाढलं, 50,000 उमेदवार कसा पडला, या संदर्भामध्ये आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये जे त्यांनी मागणी केली, या मागणीवर खरं पाहिलं तर राज्य सरकारने, केंद्र सरकारने आणि निवडणूक आयोगाने याबद्दल तपास केला पाहिजे, चौकशी केली पाहिजे, न्यायालयीन त्या ठिकाणी एसआयटी नेमली पाहिजे. मात्र जेव्हा आमचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला जाऊन भेटतं आणि सगळे पुरावे सादर करतो आणि हे केल्यानंतर निवडणूक आयोग त्याचा खुलासा करण्याच्या ऐवजी अमित शहा केंद्रात आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात त्याचा खुलासा करतात. त्यामुळे यामध्ये काही काळबेळा आहे का अशा प्रकारचा मोठा संशय आहे. आणि हा संशय संपूर्ण देशाचा आहे. आता या भाजपची नैतिक जबाबदारी की या संदर्भामध्ये विश्वासार्हता टिकवण्याकरता आणि विचारलेले जे मुद्दे आहेत ते गंभीर असल्यामुळे त्यांनी ताबडतोबीने या संदर्भामध्ये खुलासा करणं आवश्यक आहे. नाहीतर या देशातली जनता जी आहे ही मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा खेळ त्यांनी खेळू नये आणि गंमत पाहू नये असं देखील आमचं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना निवेदन आहे. रायगडवरील वाघ्यापुत्र संदर्भात समाजावरून तो वाद सुरू आहे. त्या ठिकाणी इतिहासकारांचं आणि एकंदरीत रायगडाच्या संदर्भामध्ये गडाचं संवर्धन आणि संरक्षण करणारी जे जबाबदार त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, किंबहुना वंशजी आहेत, या सर्वांशी शासनाने चर्चा करावी व त्यावर तोडगा काढावा. शासन दररोज वेगवेगळे मुद्दे निर्माण करून, उपस्थित करून कुठे ना कुठे तेढ निर्माण करत आहे. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा शांत होत नाही. तोवरच आता किडे गुरुजी नावाचा माणूस समोर आलाय. एकीकडे इतिहासकार आहेत, वंशज आहेत, तर दुसरीकडे किडे गुरुजी आहेत. आता ते किडे गुरुजी काय करतात तर पहिले सांगत होते आंबा खाल्ल्याने मुलगा होतो. आता स्वतः मोठे इतिहासकार आहे, या आविर्भावामध्ये ते सांगतात आहे की या ठिकाणी हा कुत्र्याचं स्मारक पाहिजे. त्यामुळे एकंदरीत सरकारचं या सगळ्यांच्या संदर्भात जो गोंधळ निर्माण करून देणं, दोन समूहाला, दोन जातींना, दोन धर्मांना सतत लढवत ठेवणं आणि स्वतःचं अपयश लपवणं, हा जो उद्योग राज्य सरकार करत आहे, आम्ही याचा निषेध करतो. कल अजीत दादा पवार ने कहा कि मैंने किसानों को के कर्जा माफ करने के लिए कभी नहीं कहा, तो जो भी किसानों का जो पैसा 31 तारीख तक भरना चाहिए ऐसा सलाह दे रहा था. उसमें कांग्रेस की क्या भूमिका रहेगी उनकी इस पर? देखो, इन्होंने जब चुनाव हुए तब चुनाव संपन्न होते हुए उनका जो मैनिफेस्टो था, उनका जो घोषणा पत्र था, उसमें उन्होंने साफ तौर पर कहा था कि हम किसानों को क्या जो ऋण है, किसानों का जो कर्ज है, उसकी हम माफी करेंगे. बहरहाल उन्होंने ये भी कहा था कि लाडली बहना को 1,500 रुपए से 2,100 रुपए करेंगे. मगर और भी अन्य उन्होंने आश्वासन दिए थे. मगर जब बजट निकल के आया तो बजट में ना 1,500 के 2,100 है, बल्कि 10 लाख महिला जो लाडली बहना थी उनको काटा गया. किसानों का नाम के लिए तो उसमें कुछ एक शब्द भी उसके बारे में नहीं लिखा गया था. और उन्होंने बजट में तो कोई प्रोविजन की ही नहीं, मगर अब जख्म पे नमक छिड़कने का काम, ये अजीत दादा का ये बयान जो है वो नमक छिड़कने का काम उन्होंने किया है. और बड़े ही लापरवाही के साथ और जो वादा किया था उससे मुकरते हुए अभी उन्होंने कहा 31 कोई ऋण माफी नहीं, कोई कर्ज माफी नहीं, लोन भर डालो. तो ये जो उन्होंने जो किया है उसपे तो लोगों ने उनके मैनिफेस्टो को देख के उनको वोटिंग किया. अब इतना थम्पिंग मेजोरिटी के साथ, ऐतिहासिक बहुमत के साथ बैठे हैं,
मगर अपने वादे से वो मुकर रहे हैं। तो मैं तो इतना ही कहूंगा कि क्या हुआ तेरा वादा, बस इतना ही सवाल उनकी नीयत पे मैं यहां पर उपस्थित करना चाहता हूं। और उसके साथ ये भी कहना चाहता हूं कि पहले तो कहा करते थे कि मोदी जी बहुत स्ट्रांग है और हमारा मोदी जी के साथ बड़ा अच्छा रिश्ता है, केंद्र की सरकार हमारे साथ है। फिर डबल इंजन लग गया, फिर और कुछ दिनों के बाद फोड़ाफोड़ी करके ट्रिपल इंजन लग गया। अब ये ट्रिपल इंजन जो सरकार है, जो आए दिन हवाला देती रहती है कि केंद्र सरकार हमारे साथ है, तो जो महाराष्ट्र का जो डिफिसिट है और महाराष्ट्र को जो पैसा कम गिर रहा है, तो जाए, दिल्ली में बैठे और स्पेशल पैकेज लेके आए। आपकी इतनी क्रेडिबिलिटी है, आप इतने केंद्र सरकार के करीबी यदि हो, तो आप जाके स्पेशल पैकेज लेके आइए और पैकेज के साथ लाडली बहना के 2100 रुपए भी कर दीजिए और जो ऋण माफी का जो आपने वादा किया था वो भी कर लीजिए। मगर चुनाव के समय झूठ बोलना, जुमलेबाजी करना और चुनाव के पश्चात अंग्रेजों का जैसे शासन था उस प्रकार से इन्होंने बर्ताव करना, ये आए दिन का ये महायुति का खेल हमारे महाराष्ट्र में चल रहा है। सर, ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमकुवत होत चाललेली आहे असं वाटत नाही का तुम्हाला? देशभरामध्ये राजकीय परिस्थिती जी आहे त्या आघाड्या, युती ही अपरिहार्यता आहे आणि आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये कुठेतरी राष्ट्रीय पक्ष काँग्रेस जरी असला तरी तडजोड ही करावी लागते आणि या तडजोडीच्या अनुषंगानं आम्ही कमी जागा लढतो, हे कडू सत्य आहे। आणि कमी जागा आम्ही विधानसभेत लढत असल्यामुळे, लोकसभेत लढत असल्यामुळे आमचा जो पंजाचा सिम्बॉल आहे हा निवडणुकींमधून कुठेतरी आपल्याला हरवलेला दिसतो। मात्र यामागे राजकीय अपरिहार्यता आहे, त्या अपरिहार्यतेचा स्वीकार करणं हे क्रमप्राप्त आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटन मजबूत करून आम्हाला पुढे गेलो पाहिजे, ही या सर्वांच्या असणारे जे आव्हान आहे ते आव्हान देखील आम्हाला दुसऱ्या बाजूला पेललं पाहिजे। लास्ट क्वेश्चन, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देते सरकार, पण काही महिलांचं असं आहे की महागाई सरकारने कमी नाही केली, त्यातले ते पैसे कव्हर करते, अशी चर्चा महिलांमध्ये असते। पण महागाई संदर्भात तुमचं काय मत आहे या सरकारविषयी? निश्चित हा महिलांचा जो प्रश्न आहे, तो महिला म्हणतात आम्हाला 1,500 काही देऊ नका। मात्र ही जी महागाई वाढून ठेवलेली आहे, हा मध्यस्थ आणून ठेवला आहे, याला आवरा। तर दुसरीकडे शेतकरी म्हणतो की आम्हाला कर्जमाफी नको, शेतमालाला भाव द्या। मात्र हे महागाई त्यांच्या आवडत्या मुठ्ठीभर उद्योगपतींच्या भल्याकरता हे महागाई काही कमी करत नाही आणि जास्तीत जास्त उत्पादन करत असताना नफाचं प्रमाण जास्ती राहिलं पाहिजे, म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला ते भाव देत नाही। त्यामुळे यांनी सामान्य माणूस जो आहे, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आणखी त्यातल्या सुपारी सारखा दाबून ठेवलेला आहे।